दिवाळीनिमित्त दादर फुल मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। दिवाळी सुरुवात झालेली आहे, उद्या नरक चतुर्थी आहे, काल धनतेरस देखील झालं आणि त्यानंतर आज मार्केटमध्ये उद्याच्या दिवसासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची आवक आहे ती देखील झालेली आहे। आपण दादर मार्केटमध्ये पाहतोय, मध्यवर्ती असलेलं हे दादर फुल मार्केट। या ठिकाणी नेहमीच नवनवीन विविध फुलं येत असतात, त्यानिमित्त दिवाळीच्या निमित्ताने देखील या फुलांची आवक आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्यामध्येच दिवाळी असल्या कारणामुळे फुलांचे भाव देखील काही प्रमाणात वधारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतात। विविध रंगाची फुलं, त्यासोबतच कमळ, शेवंती, झेंडू, गुलाब आणि अन्य जी डेकोरेशनची फुलं आहेत ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। याच फुलांचा भाव आहे तो काही प्रमाणात वधारलेला आहे। मध्ये पडणारा पाऊस, त्यामध्येच आलेला मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यानंतर फुलांच्या भावामध्ये काहीसा फरक आहे तो या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। मात्र दादर फुल मार्केट आता खचाखच या ठिकाणी भरलेलं आहे आणि याच ठिकाणी मोठी जी नागरिकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते। आपण फुलांचे भाव जाणून घेणार आहे, आपल्यासोबत फुल विक्रेते आहेत। किती आज भाव आहे, काय रेट आहे आणि कशी आवक आहे नागरिकांचा प्रतिसाद आहे? हाँ, 80 रुपये जो लाल गोंडा है तो 80 रुपये भाव आहे आणि जो पिवळा गोंडा आहे तो 100 रुपये भाव चालू आहे। चांगला गोंडा घेतला गेला तर। आणि शेवंती बघितले गेलं तर 120 ते 160 रुपयाच्या याच्यामध्ये रेंजमध्ये आहे। ओके, गुलाब 300 रुपये किलो चालू आहे। कमळ शेकड्यावरती येतं, जर एक कमळ घेणार तर 10 रुपये येणार, शेकडा घेतला तर 70-80 रुपये अशा शेकड्यामध्ये येऊन। डेकोरेशनचे तर भाव सगळ्यांचे वेगळे वेगळे। चांगल्या क्वालिटीचे घेतलं तर एकदम चांगलं 300 रुपयापर्यंत पण आहे आणि जर कमी रेटचे घेतलं तर 100 रुपयापर्यंत पण भेटून जाईल। कुठल्या फुलांना जास्त भाव आहे आज या ठिकाणी? मोगऱ्याला जास्त भाव आहे। मोगरा डायरेक्ट 1200 रुपये किलो चालू आहे, असा विषय। आणि झेंडूची फुलं देखील? झेंडूची फुलं काय? झेंडूची फुलांची देखील आवक मोठ्या प्रमाणात दिसते, त्यांची मागणी आहे का? हा, मागणी खूप आहे। 500-500 किलो गोंडा एकदम लवकर खपतोय। 4-5 गाड्या आलेल्या अजून, तरी पण गोंड्याची मागणी ती आहेच अजून। नक्कीच आपण पाहिलं तर गोंड्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आपण गर्दी पाहतोय। अजून देखील गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे। याच फुल मार्केट परिसरामध्ये मोठमोठे ट्रक आहेत ते देखील आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। याच ब्रिजवरती आहेत ते ट्रक लागलेत आणि या ट्रकच्या माध्यमातून आता जी फुलं आहेत ती खाली देखील उतरवली जातात। मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांना या ठिकाणी जी मागणी आहे ती सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळत असून आज सकाळपासूनच दादर फुल मार्केट परिसरामध्ये मोठी गर्दी आहे ते चित्र सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ सिद्धेश नाईकसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।